आवाज मानदेशाचा। म्हसवड शहर आणि वाडी वस्त्यावर पिण्याच्या पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष असून यावर उपाय म्हणून उरमोडी प्रकल्पाच्या कॅनलमधून अथवा आंधळी धरणातील साठवलेले पाणी मान नदीतून म्हसवडपर्यंत सोडण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मान खटावच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांना निवेदनाद्वारे केली आहे। याबाबतचे निवेदन प्रदेश किसान काँग्रेसचे उपाध्यक्ष कृषीरत्न प्राध्यापक विश्वंभर बाबर, माजी नगरसेवक आणि म्हसवड शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास गोंजारी, मान पंचायत समिती माजी सभापती आणि सातारा जिल्हा अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष विजय बनसोडे, ज्येष्ठ नेते जिल्हा सरचिटणीस विष्णुपंत अवघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। याबाबत जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडे पाठपुरावा करण्याची मागणी निवेदनाद्वारे प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली। वाढत्या उन्हाळ्याच्या कालावधीत म्हसवड शहर आणि वाडी वस्तीवरील सध्या पिण्याच्या पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे। या ठिकाणी पिण्याचे पाणी 7 ते 10 दिवसांच्या अंतराने पुरवले जात आहे। माळशिरस तालुक्यातून येणारी म्हसवडची मूळ पाणी पुरवठा योजना सध्या कालबाह्य झालेली दिसून येत आहे। पाईप गळती आणि घोटाळ्याचे प्रमाणही वाढलेले आहे। तत्कालीन वेळी ज्या योजनेचे स्वरूप आणि आज वाढलेली गरज यामध्ये प्रचंड तफावत आहे। तसेच नळ कनेक्शनची संख्याही वाढलेली आहे आणि इत्यादी कारणामुळे रहिवाशांना पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नाही। त्याबरोबरच मूळ पाईपलाईन शिवाय इतर पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाणी साठ्याने तळ गाठलेला असल्याने नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावं लागत आहे। मान चौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे, म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।